नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत होतो जगभरातील लाखो लोकांनी गौरविलेले बेस्ट सेलर पुस्तक इकेगाई, दीर्घायुषी, निरोगी आणि आनंदी जीवनाचे जपानी रहस्य. लेखक आहेत हेक्टर गार्सिया आणि फ्रान्सिस मिरेलस. अनुवाद केला आहे प्रसाद ढापरे यांनी. प्रकरण 3, लोगोथेरपी ते इकेगाई, तुमच्या जीवनाचा उद्देश जाणून दीर्घायुषी जगण्याची कला. लोगोथेरपी म्हणजे काय? व्हिक्टर फ्रँकलर यांना त्यांच्या एका सहकार्याने सायको ॲनालिसिस विषयी बोलताना त्यांचं वर्णन पुढील शब्दात केलं. ते म्हणाले की सायको ॲनालिसिसमध्ये पेशंट आडवा झोपलेला असतो आणि तो अशा गोष्टी सांगत असतो ज्या त्याला सहसा सांगणं कठीण वाटतं. हे सांगून त्यांनी व्हिक्टर फ्रँकल यांना विचारलं की तुम्ही तुमच्या मानसशास्त्रीय कार्यशाळेविषयी एका वाक्यात मला काय सांगाल? फ्रँकल म्हणाले, लोगोथेरपीमध्ये पेशंट खुर्चीवर बसून अशा गोष्टी ऐकत असतो ज्या ऐकणं त्याला त्यावेळी कठीण वाटतं. फ्रँकलने स्पष्टीकरण देताना असं सांगितलं की ते त्यांच्या पेशंटला पहिला प्रश्न हाच विचारतात की तुम्ही आतापर्यंत आत्महत्या का केली नाही? बहुतांश वेळेला पेशंटला एखादं चांगलं कारण सापडतं आणि ते पुढची यात्रा सुरू ठेवतात. मग लोगोथेरपी नक्की काय करतं? याचं उत्तर एकदम स्पष्ट आहे. ती तुम्ही जगण्यासाठी कारण शोधायला मदत करते. लोगोथेरपी लोकांना त्यांच्या जीवनाचा उद्देश समजायला मदत करते, ज्यामुळे त्यांच्या जीवनाचा अर्थ स्पष्ट होतो, ज्यामुळे त्यांना जगण्याची नवी उमेद मिळते आणि ते नव्या उत्साहाने समस्यांवर मात करायला आणि त्यांची नकारात्मक कार्यशैली बदलायला तयार होतात. जगण्याचा उद्देश. व्हिएन्ना क्लिनिकमध्ये फ्रँकल यांनी केलेल्या सर्वेक्षणामध्ये त्यांनी असा निष्कर्ष काढला की लोकांना जगण्यासाठी कोणत्या तरी उद्देशाची गरज असतेच. त्यांनी अभ्यासलेल्या 80% लोकांनी असं सांगितलं की त्यांच्याकडे जगण्याचा उद्देश आहे आणि 60% लोक असं मानतात की त्यांच्या जीवनामध्ये अशी एखादी गोष्ट किंवा व्यक्ती आहे ज्यासाठी ते मरायलाही तयार आहेत. जीवनाच्या अर्थाच्या शोधात. आपल्या जीवनाचा उद्देश शोधणं हा फ्रँकल यांच्या जीवनाचा केंद्रबिंदू बनला आणि त्यांच्या शोधकार्याला गती मिळाली. लोगोथेरपीचा सारांश सांगायचा झाला तर खालील 5 पायऱ्यांमध्ये सांगितला जाऊ शकतो. 1. लोकांना त्यांच्या जीवनामध्ये पोकळी, चिंता आणि निराशा जाणवते. 2. थेरपिस्ट त्यांना जाणीव करून देतो की याचा अर्थ असा आहे की तुम्हाला तुमच्या जीवनाचा उद्देश शोधण्याची तीव्र इच्छा आहे. 3. पेशंटला त्यांच्या जीवनाचा उद्देश सापडतो, विशेषतः त्या निराशेच्या काळात. 4. पेशंट त्यांच्या मर्जीप्रमाणे ते उद्देश निवडतो आणि नाकारतो. 5. त्याला मिळालेल्या या नव्या उद्देशाचा आधारे तो त्यांच्या समस्यांवर मात करतो आणि नव्या सकारात्मक जीवनशैलीने कामाला सुरुवात करतो. फ्रँकल स्वतः त्यांच्या तत्वांसाठी आणि उद्देशासाठी जगायला आणि वेळप्रसंगी मरायला तयार आहेत. ऑसचविट्झमधील काही देत असतानाच्या त्यांच्या अनुभवातून त्यांना हे लक्षात आलं की लोकांकडून सगळं हिरावून घेतलं जाऊ शकतं, पण एक गोष्ट मात्र कधीच हिरावून घेऊ शकता येत नाही. कोणत्याही परिस्थितीमध्ये अशा दृष्टिकोनाने आणि कोणत्या भावनेने जगायचं हे स्वतंत्र कोणीही माणसाकडून हिरावून घेऊ शकत नाही. हे सगळं त्यांनी स्वतः अनुभवलेलं आहे आणि कोणाच्याही मदतीशिवाय त्यांनी संकटांचा सामनाही केला आणि याच गोष्टीने त्यांना आयुष्यभर प्रेरणा दिली. सायको ॲनालिसिस आणि लोगोथेरपीमधील 10 मुख्य फरक. ॲनालिसिस. पेशंट कोचवर निवांत बसलेला असतो. यामध्ये भूतकाळाविषयीचं सिंहावलोकन केलं जातं. न्यूरॉन्सचा अभ्यास केला जातो. आनंद मिळवण्याकडे कल असतो. मानसशास्त्राचा आधार घेतला जातो. पेशंटची मानसिकता समजून घेण्यावर भर दिला जातो. पेशंटला काय वाटतं त्याला महत्त्व दिलं जातं. द्विधा मनस्थिती दूर करण्यावर भर दिला जातो. विश्वास केंद्रस्थानी नसतो. समस्या सोडवून पेशंटला समाधानी करण्यावर जास्त भर दिलेला असतो. लोगोथेरपी. पेशंट थेरपिस्टकडे बघून बसलेला असतो. भविष्याचा आढावा घेतला जातो. न्यूरॉन्सचा अभ्यास केला जात नाही. आयुष्याचा उद्देश शोधणं हा मुख्य उद्देश असतो. अध्यात्माचा धागा
शोधला जातो. मानसिकतेबरोबरच त्या पेशंटला त्याच्या खऱ्या अस्तित्वाचा शोध घेण्यासाठी प्रोत्साहित केलं जातं. पेशंटला काय वाटतं याबरोबर या विषयावर अध्यात्म काय सांगतं याचीही शहानिशा केली जाते. द्विधा मनस्थिती कशामुळे निर्माण झाली त्याच्या मुळाशी जाऊन मुख्य कारण शोधलं जातं. विश्वास हाच पाया असतो. पेशंटला त्याच्या जीवनाचा उद्देश काय आहे हे समजण्यास मदत करणं यावर जास्त भर दिला जातो. अस्तित्वाची लढाई. जेव्हा आपल्या जीवनाचा कोणताही उद्देश नसतो किंवा तो उद्देश हरवल्यासारखा वाटतो तेव्हा स्वतःच्या अस्तित्वासंबंधी एक प्रकारची निराशा जाणवते. फ्रँकल यांच्या मते या निराशेला कोणत्याही सर्वसामान्य निराशा समजू नये, उलट ही एक सकारात्मक भावना असते. या भावनेतूनच नवनिर्माणाची संभावना तयार होते. इतर थेरपीप्रमाणे लोगोथेरपी या निराशेला मानसिक आजार समजत नाही, उलट याला आध्यात्मिक शोध समजते. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे ज्यामध्ये लोक स्वतःहून किंवा दुसऱ्यांच्या मदतीने हा आध्यात्मिक शोध घेत असतात. या अनुषंगाने ते एका नव्या समाधानाची अनुभूती घेत असतात. यामुळे त्यांना त्यांच्या जीवनाचा अंतिम ध्येय गाठण्यास मदत होतो. जेव्हा एखाद्या माणसाला अशा प्रकारच्या मदतीची गरज असते तेव्हा लोगोथेरपी त्यांच्या मदतीला धावते. लोगोथेरपी त्यांना त्यांच्या जीवनाचा उद्देश शोधायला मदत करते आणि मनातील द्विधा मनस्थिती दूर करायला मदत करते, ज्यामुळे त्या ध्येयाच्या दिशेने ती व्यक्ती वाटचाल करत असते. मॅन सर्च फॉर मीनिंग या पुस्तकामध्ये फ्रँकल यांनी अशी कल्पना केली आहे की ज्याला का या प्रश्नाचं उत्तर माहीत असतं त्याला कोणत्याही प्रश्नाचं कसं याचं उत्तर मिळतंच. फ्रँकल असं मानतात की आजपर्यंत जे साध्य केलं आहे आणि आपल्याला जे साध्य करायचं आहे यामधील अंतर आपल्यामध्ये एक तणाव निर्माण करतो. या तणावामुळेच आपलं स्वास्थ्य चांगलं राहायला मदत होते. जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट साध्य करायची असते त्यावेळेला आपल्याला कोणतंही आरामाचं किंवा सुस्त जीवन नको असतं, तर आव्हानाने भरलेलं जीवन अपेक्षित असतं. याविरुद्ध आजच्या प्रगत जगामध्ये लोक जे करावंसं वाटतं यापेक्षा जे सांगितलं जातं ते करत असतात. त्यांना काय करावंसं वाटतं यापेक्षा दुसरे जे करतात ते करत असतात. फक्त आर्थिक सुबत्ता आणि सुखसोयी मिळाव्यात यासाठी ते त्यांना मनापासून काय करावंसं वाटतं यापेक्षा वेगळ्या गोष्टी करायला सहज तयार होतात. कधीकधी तर हा विरोधाभास आणि अंतर्गत द्वंद्व इतकं टोकाला जातं की आत्महत्येचे विचार यायला लागतात. संडे न्यूरॉसिस हा याचाच एक प्रकार आहे. रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी कोणतीही व्यावसायिक बांधिलकी नसल्यामुळे लोकांना झोपेतून उठण्यासाठी चांगला उद्देशच मिळत नाही. त्यांना यामध्ये एक प्रकारची पोकळी जाणवते. आज मी उठून काय करायचं याचा शोध तर त्यांना घ्यावाच लागतो. आजचा दिवस आनंदामध्ये घालवण्यासाठीचा हेतू हुडकायचा असतो. थोडक्यात त्यांना त्यांचा इकेगाई शोधायचा असतो. मला आतमध्ये एक पोकळी जाणवते. व्हिएन्ना पॉलिटेक्निक हॉस्पिटलमध्ये फ्रँकल यांनी जेव्हा परीक्षण केलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की 55% पेशंट कमी जास्त प्रमाणात स्वतःच्या अस्तित्वाची लढाई लढत असतात. लोगोथेरपीच्या मते जेव्हा एखाद्याला त्यांच्या जीवनाचा उद्देश प्राप्त होतो तेव्हा ही अस्तित्वाची लढाई जिंकता येते. फ्रँकल स्वतःच्या अनुभवातून सांगतात की त्यांनी त्यांच्या उद्देशाला कृतीमध्ये परिवर्तित केलं. ते जेव्हा त्यांच्या भूतकाळामध्ये डोकावून बघतात तेव्हा त्यांना कोणत्याही प्रकारचा अपराधबोध जाणवत नाही, कारण त्यांना त्यांच्या जीवनाचा उद्देश पूर्ण झाल्याचं समाधान जाणवतं. लोगोथेरपीच्या माध्यमातून चांगल्या जीवनाकडे वाटचाल. काही महत्त्वपूर्ण मुद्दे. 1. सार्टे म्हणतात की आपण जीवनाचा उद्देश बनवत नाही तर आपण तो शोधून काढतो. 2. आपल्यापैकी प्रत्येकाच्या जीवनाचा एक उद्देश आहे आणि आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर त्याच्यामध्ये थोडाफार फरक पडत असतो. 3. ज्याप्रमाणे सतत काळजी करत राहिल्याने ज्याची भीती वाटते तीच गोष्ट घडायला लागते.
ज्याप्रमाणे आपल्या लक्षावर प्रमाणापेक्षा जास्त अति लक्ष केंद्रित असल्याने ते आपल्यापासून दुरावते. 4. विनोद आणि उत्साही वातावरणामध्ये निराशा आणि नकारात्मकता दूर होते. 5. आपल्यापैकी प्रत्येकामध्ये असामान्य आणि महान कार्य करण्याची क्षमता असते. आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये असोत यावरून नाही तर त्या परिस्थितीमध्ये आपण कोणते निर्णय घेतो यावरून आपण ते ध्येय साध्य करू शकत नाही हे ठरतं. पुढीलपैकी काही पानांमध्ये आपण फ्रँकल यांनी केलेल्या परीक्षणाची माहिती घेणार आहोत, ज्यामुळे आपल्याला जीवनाचा उद्देश जगण्यावर कसा परिणाम करतो हे लक्षात येईल. केस स्टडी 1. व्हिक्टर फ्रँकल. जर्मन कॉन्सन्ट्रेशन कॅम्प छळछावण्या यामधील कैद्यांचा मानसशास्त्रज्ञांनी जेव्हा अभ्यास केला तेव्हा त्यांना जाणवलं की ज्या कैद्यांना बाहेर पडून बाहेरील जगामध्ये काहीतरी कार्य करायचं आहे, ज्यांच्यामध्ये असं काहीतरी करण्याचा पक्का विचार आहे, तेच लोक या छळछावण्यांमधून जिवंत बाहेर येण्याची शक्यता जास्त असते. फ्रँकल यांच्या बाबतीतही ही बाब खरी ठरली. तिथून बाहेर पडल्यावर त्यांनी लोगोथेरपी विषयक कार्यशाळा सुरू केल्या. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की ते स्वतःच याचं पहिलं उदाहरण आहे. फ्रँकल यांना एक ध्येय साध्य करायचं होतं, त्यामुळे ते त्या कॅम्पमध्ये टिकाव धरून शकले. जेव्हा ते कॅम्पमधून बाहेर आले आणि ऑस्ट्विचमध्ये आले तेव्हा त्यांच्याकडे त्यांनी अभ्यास केलेलं सर्व लिखाण होतं, जे त्यांना प्रकाशित करायचं होतं. जेव्हा त्यांच्याकडून लिखाण जप्त करण्यात आलं तेव्हा ते सर्व लिखाण पुन्हा लिहिण्याची त्यांची तयारी होती, ज्यामुळेच कॅम्पमधील भयानक आणि अस्थिर वातावरणामध्येही त्यांच्या जीवनाला अर्थ प्राप्त झाला. इतकंच नाही तर टायफससारख्या आजारामध्येही त्यांना जगण्याची उमेद प्राप्त झाली. ते त्यांची अभ्यासातील मुख्य शब्द आणि महत्त्वाचे मुद्दे मिळतील त्या कागदावर आणि चिठ्ठ्या पट्ट्यांवर लिहून ठेवायचे. केस स्टडी 2. अमेरिकन राजकारणी. उत्तर अमेरिकेतील एक राजकारणी फ्रँकल यांचा सल्ला घ्यायला आले होते. ते गेल्या 4 वर्षापासून अमेरिकेमध्ये मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेतच होते. फ्रँकल यांनी त्यांना मूलभूत प्रश्न विचारला की तुम्हाला मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला का घ्यावासा वाटला? तेव्हा त्यांनी सांगितलं की आमचे नियम आणि परराष्ट्रीय धोरण मला पटत नाही आणि मी सदस्य असल्यामुळे मला त्या नियमांचं आणि धोरणाचं पटत नसताना पालन करावं लागतं. ते ज्या मानसोपचार तज्ज्ञाकडे जात होते त्याचं असं म्हणणं होतं की त्यांनी त्यांच्या राजकारणी वडिलांशी असलेले मतभेद दूर ठेवावेत आणि जरी त्यांना पटत नसलं तरीही ते एकाच विचारसारणीतले आहेत असं भासवावं. वैयक्तिक आणि राजकीय संबंध चांगलेच आहेत असं लोकांना भासवावं. गेले कित्येक वर्ष ते तज्ज्ञ त्या राजकारण्यांना हेच समजावत होते, पण ते वास्तवात उतरवत नव्हते. फ्रँकल यांनी त्यांना काही दिवसांमध्येच सांगितलं की त्यांच्या विचारसारणीमधील द्वंद्व हे राजकीय मतभेदांमुळे नाही तर त्यांना मनाविरुद्ध या क्षेत्रात काम करावं लागत आहे यामुळे निर्माण होत आहे. काही वर्षांनंतर फ्रँकल यांना त्या राजनेत्याकडून अशी माहिती मिळाली की ते आता दुसऱ्या क्षेत्रामध्ये कार्य करत आहेत आणि खूपच आनंदी आहेत. फ्रँकल यांच्या मते त्या राजनेत्याला मानसोपचाराची गरज नव्हती. खरं तर इतके वर्ष त्यांना मानसिक रुग्ण समजण्याची आवश्यकता नव्हती. ते त्यांच्या जीवनाच्या उद्देशाच्या शोधात होते. जेव्हा त्यांना त्यांच्या जीवनाचा उद्देश मिळाला तेव्हा ते जास्त आनंदी आणि समाधानी जीवन जगायला लागले. केस स्टडी 3. आत्महत्येचा प्रयत्न करणारी आई. एक आई जिचा 11 वर्षाचा एक मुलगा जग सोडून गेला होता. ती फ्रँकल यांच्या क्लिनिकमध्ये उपचारासाठी आली होती. तिने आपल्या जन्मापासून पॅरालाइज असणाऱ्या दुसऱ्या मुलाला आणि स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला होता. आपल्या पॅरालाइज मुलाची या त्रासापासून सुटका करण्यासाठी मुलाला मारण्याचा आणि स्वतः आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु ज्या मुलाला तिने मारण्याचा प्रयत्न केला होता त्या मुलाला मात्र आपल्या जीवनाचा काहीतरी उद्देश आहे आणि जर आपल्या आईने आपल्याला मारले तर तो उद्देश पूर्ण होऊ शकणार नाही असे वाटत होते.
त्या महिलेने आपली ही व्यथा चर्चासत्रात मांडली. तिला मदत करण्यासाठी फ्रँकल यांनी दुसऱ्या एका महिलेला स्टेजवर बोलावले आणि तिला काही अशी कल्पना करायला सांगितली की ती मृत्यूशय्येवर आहे, ती म्हातारपणात आहे आणि श्रीमंतही आहे, परंतु तिला मूलबाळ नाही. अशा वेळेस मात्र सर्व काही असूनही मूलबाळ नसल्यामुळे त्या महिलेला आपल्या जीवन व्यर्थ आणि अपयशी असल्याचं जाणवलं. जेव्हा आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेला हाच प्रयोग करायला सांगितला, जेव्हा तिला जाणवलं की आपल्याकडे मूल आहे हीच मोठी गोष्ट आहे. आजपर्यंत आपण आपल्या मुलासाठी खूप कष्ट केले आहेत. पॅरालाइज मुलालाही चांगलं आयुष्य देण्याचा आणि एक चांगली व्यक्ती बनवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे मूल नसण्यापेक्षा माझं आयुष्य नक्कीच समाधानी आणि यशस्वी आहे. यापुढे ती म्हणाली, माझं पुढील आयुष्य मी खूप आनंदात जगू शकते, माझ्या जीवनाला पूर्णत्व देऊ शकते आणि माझ्या मुलासाठी जे उत्तम आहे ते करू शकते. माझं आयुष्य अपयशी नव्हतं आणि नसेलही. अशा प्रकारे मृत्यूशय्येवर असलेल्याची कल्पना करून आणि मागे वळून पाहिल्यानंतर त्या महिलेला जीवनाचा उद्देश मिळाला, ज्यामध्ये ती आतापर्यंत जागरूक नव्हती. केस स्टडी 4. दुःखाने पीडित डॉक्टर. एक वयस्कर डॉक्टर एकदा फ्रँकल यांच्याकडे थेरपीसाठी आले होते. त्यांच्या प्रिय पत्नीचा मृत्यू झाल्यामुळे ते गेली 2 वर्षे निराश झाले होते आणि यावर उपाय शोधण्यासाठी ते फ्रँकल यांच्या क्लिनिकमध्ये आले होते. त्यांना कोणताही सल्ला देण्याऐवजी किंवा काय झालं काय नाही याचा आढावा घ्यायला सांगण्याऐवजी फ्रँकल यांनी त्यांना एक प्रश्न विचारला, समजा तुमच्या पत्नीच्या आधी तुमचा मृत्यू झाला असता तर काय झालं असतं? तेव्हा डॉक्टर म्हणाले, माझी पत्नी स्वभावाने फारच गरीब होती, तिला खूप यातना आणि दुःख सहन करायला लागलं असतं. तेव्हा फ्रँकल यांना म्हणाले की बघितलं डॉक्टर, तुम्ही किती महान काम करत आहे. तुम्ही तुमच्या पत्नीला या सगळ्या दुःखांमधून बाहेर काढलं आणि तिला शोकाच्या यातनांमधून वाचवलं. त्यामुळे ते डॉक्टर एकही शब्द बोलले नाहीत. त्यांनी फ्रँकल यांचा हात हातामध्ये घेतला आणि काही न बोलता निघून गेले. पण त्यांचे डोळे बरंच काही बोलत होते. त्यांच्या जीवनाला आता उद्देश मिळाला होता आणि पत्नीला आपण केवढ्या मोठ्या दुःखातून वाचवलं आणि हे दुःख मला भोगायला लागतंय या विचाराने ते आता नव्या उमेदीने जगायला निघाले होते. मोरिता थेरपी. ज्या दशकामध्ये लोगोथेरपी अस्तित्वात आली त्याच्या काही वर्ष आधी जपानमध्येही शोमा मोरिता यांनीही उद्देशावर आधारित एक थेरपी निर्माण केली होती. याचा उपयोग न्यूरोसिस, OTD म्हणजेच ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर आणि एखाद्या ऑपरेशन किंवा उपचारानंतर येणाऱ्या निराशेवर मात करण्यासाठी केला जातो. मानसोपचार तज्ज्ञ असण्याबरोबरच शोमा मोरिता या झेन बुद्धिस्टही आहेत. त्यांच्या उपचार पद्धतीने जपानमध्ये एक आध्यात्मिक छाप सोडली. बहुतांश पाश्चिमात्य उपचार पद्धतींमध्ये आजारी माणसाच्या भावनांवर काम केलं जातं. त्यांना भावनांना आवर घालण्याचा किंवा त्यावर ताबा ठेवण्याचा सल्ला दिला जातो. कारण असं मानलं जातं की आपण जशा प्रकारच्या भावना मनामध्ये बाळगतो तसाच विचार करतो आणि त्याच गोष्टी आपल्या कृतीमधूनही व्यक्त होतात. याविरुद्ध मोरिता उपचार पद्धतीमध्ये पेशंटला त्यांच्या भावनांवर ताबा ठेवण्यापेक्षा त्याचा स्वीकार करण्याचा सल्ला दिला जातो. ते असं मानतात की भावनांचा लोकांच्या कृती बदलण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. आहेत त्या भावना स्वीकारण्याबरोबरच नव्या भावना कशा निर्माण करायच्या हेही सांगितलं जातं. मोरितांच्या मते या भावना अनुभवाने आणि सरावाने विकसित करता येतात. मोरिता उपचार पद्धतीमध्ये कोणत्याही परिणामांकडे दुर्लक्ष करण्याचा सल्ला दिला जात नाही. उलट यामध्ये आपल्या इच्छा, आकांक्षा, भीती, निराशा, काळजी यांसारख्या भावनांचा स्वीकार करण्यास सांगितला जातो. मोरिता थेरपी अँड द ट्रू नेचर ऑफ एन्झायटी बेस्ड डिसऑर्डर या त्यांच्या पुस्तकामध्ये त्या लिहितात की तुम्ही भावनांना संपन्न आणि उदार असायला हवं.
मोरिता यांच्या संकल्पना एका कथेच्या माध्यमातून लोकांसमोर मांडतात. ते असं म्हणतात की समजा एखादं गाढव दोरीने खांबाला बांधून ठेवलं असेल तर ते स्वतःची सुटका करून घेण्यासाठी सतत वाटचाल करत असतं. पण त्यांची ही वाटचाल त्या खांबाच्या भोवतीच असते. फक्त त्या खांबापासून दूर जाण्याच्या भावनेने ते जितका प्रयत्न करत तितकंच ते खांबाशी जास्त घट्ट नातं करून घेत. माणसाच्या बाबतीतही हेच असतं. ज्यावेळी माणूस त्याच्या ऑब्सेसिव्ह विचारांपासून दूर पडण्याचा प्रयत्न करतो तितक्याच तो त्या विचारांच्या सापळ्यामध्ये अधिकच अडकत जातो. मोरिता उपचार पद्धतीचा सार. 1. तुमच्या भावनांचा स्वीकार करा. जर एखाद्याला कोणत्याही कामासाठी ऑब्सेसिव्ह विचार येत असतील म्हणजेच ती व्यक्ती त्या विचारांनी पछाडलेली असेल तर त्या विचारांना रोखण्याचा किंवा त्यापासून पळण्याचा प्रयत्न करू नयेत. जर तसं केलं तर ते विचार जास्तच घट्ट होत जातात. मानवी भावनांविषयी सांगताना झेन मास्टर असं म्हणतात की जर तुम्ही एका लाटेला दुसऱ्या लाटेपासून वेगळं करायला जाल तर समुद्र खोल कुठेतरी स्वतःलाच हरवून बसाल. आपण कोणत्याही भावना निर्माण करू शकत नाही, त्या आपोआपच उत्पन्न होतात. आपल्याला फक्त त्यांचा स्वीकार करायचा असतो, त्यांचं स्वागत करायचं असतं. भावना या वातावरणाप्रमाणे असतात, आपण ज्यांचा अंदाज बांधू शकत नाही. आपण फक्त त्याच्याकडे बघू शकतो. याच बाबतीत सांगताना ते व्हिएतनामी साधू थिच न्हुआ यांचं वाक्य सांगतात. ते एकाकीपणाला म्हणतात की आज कसा आहेस? ये, आपण एकत्र बसू आणि मी तुझ्यावर उपचार करतो. 2. तुम्ही जे करता आहात तेच करा. परिणामांवर लक्ष केंद्रित करू नका, कारण उपचार पद्धती तीच काम करत राहील आणि परिणाम नक्कीच येतील. यापेक्षा वर्तमानावर लक्ष केंद्रित करा. जर ती परिस्थिती स्वीकारल्याने त्रास होत असेल तर वर्तमानामध्ये होणाऱ्या त्या त्रासावर लक्ष केंद्रित करा. आपण त्यासाठी कोणतीही काल्पनिक किंवा बौद्धिक कारणं देऊ नका. उपचारकर्त्याचं काम फक्त लोकांना कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयार करण्याचं असतं. ही परिस्थिती त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावर अवलंबून असतं आणि आपण जे काही करतो त्यावरून व्यक्तिमत्व ठरत असतं. मोरिता उपचार पद्धतीमध्ये काही लोकांना कारणं शोधायला किंवा स्पष्टीकरण द्यायला सांगितलं जात नाही. उलट त्यांना त्यांच्या कृतीमधून आणि अनुभवातून शिकायची मुभा असते. पाश्चिमात्य लोकांना जसं डायरी किंवा नोंदी ठेवण्याचे सल्ले दिले जातात तसा कोणताही सल्ला दिला जात नाही. उलट त्यांना त्यांच्या अनुभवातून या गोष्टी उलगडाव्या असं सांगितलं जातं. तुमच्या जीवनाचा उद्देश शोधा. आपण आपल्या भावनांवर ताबा मिळवू शकत नाही, पण आपण आपल्या दिनचर्येवर विजय नक्कीच मिळवू शकतो. त्यामुळे आपल्याकडे जीवनाचा स्पष्ट उद्देश असायला हवा आणि मोरिता मंत्राचा पालन करण्याची तयारी हवी. आता मी काय करायला हवं? आता मी कोणती कृती करायला हवी? जर या प्रश्नांचं उत्तर हवी असतील तर स्वतःच्या आतमध्ये डोकावून इकेगाई शोधण्याची तयारी हवी. मोरिता उपचार पद्धतीचे 4 टप्पे. मोरिता थेरपी जी साधारण 15 ते 20 दिवस चालते त्यामध्ये खालील टप्प्यांचा सहभाग असतो. 1. वेगळं राहणं आणि आराम. 5 ते 7 दिवस पहिल्या आठवड्यांमध्ये पेशंटला एका खोलीमध्ये आराम करण्यासाठी पाठवलं जातं आणि बाहेरील कोणत्याही उत्तेजक गोष्टींपासून लांब ठेवलं जातं. TV, पुस्तकं, मित्रपरिवार या सगळ्यांपासून संपर्क तोडला जातो. पेशंट बहुतांश वेळ झोपून राहतो आणि उपचार करणारी व्यक्ती तिला दिवसभरामध्ये बऱ्याच वेळेला भेट देते. अर्थात ती पेशंटला कमी भेटण्याचा प्रयत्न करते. तिथे पडल्यास आपल्या भावनांमधील चढाव उतार पाळण्याचा सल्ला पेशंटला दिला जातो. जेव्हा तिथे थांबून पेशंट प्रचंड कंटाळतो आणि काहीतरी करण्यासाठी सज्ज होतो तेव्हा त्याला उपचाराच्या पुढच्या टप्प्यामध्ये नेलं जातं. 2. हलकं व्यावसायिक प्रशिक्षण. 5 ते 6 दिवस या काळामध्ये पेशंटला शांत वातावरणामध्ये लहान सहान कामं करायला सांगितली जातात.
यामध्ये त्याला डायरीमधील त्यांच्या विचारांची आणि भावनांची नोंद ठेवायला सांगितली जाते. यामध्ये बागकाम, चित्रकला आणि रंगकामासारखी कामं सांगितली जातात. या काळामध्ये पेशंटला उपचार करणाऱ्या व्यक्ती व्यतिरिक्त कोणतीही इतर व्यक्तीशी बोलण्याची परवानगी नसते. व्यावसायिक थेरपी 5 ते 7 दिवस या काळामध्ये पेशंटला कष्टाची कामं सांगितली जातात. डॉक्टर मोरिता त्यांच्या पेशंटला डोंगरावर घेऊन जातात आणि लाकडं तोडायला लावतात. या व्यतिरिक्त पेशंटला लिखाण, रंगकाम आणि सिरॅमिकची भांडी बनवणं अशी कामंही सांगितली जातात. या काळामध्ये पेशंट कामाशी संबंधित बाबींविषयी इतरांशी बोलू शकतो. 4. सामाजिक आणि वास्तविक जगाशी संबंध. या टप्प्यामध्ये पेशंटला पुन्हा त्याच्या जगामध्ये परतायला सांगितलं जातं, ज्यामध्ये जरी तो त्याचं सर्वसामान्य आयुष्य जगायला लागला तरीही ध्यान तसेच उपचारादरम्यान त्याने विकसित केलेल्या व्यावसायिक थेरपींचा तो लाभ घेत राहतो. या पूर्ण प्रक्रियेचा एकच हेतू असतो, तो म्हणजे समाजाला एक नवीन आणि उद्देशपूर्ण व्यक्ती देणं, जी कोणत्याही सामाजिक आणि मानसिक दबावापेक्षा स्वतःच्या उद्देशाने प्रेरित असेल. नायकन ध्यान पद्धती. मोरिता हे झेन मास्टर आणि नायकन या आत्मपरीक्षणाच्या संबंधित ध्यान पद्धतीचे अभ्यासक आहेत. त्यांनी पूर्ण उपचार पद्धती ही या कार्यप्रणालीवर अवलंबून आहे आणि त्यांच्या मते प्रत्येकाने स्वतःला 3 मूलभूत प्रश्न विचारायलाच हवे. 1. मला एखाद्या व्यक्तीकडून काय मिळालं? 2. मी त्या व्यक्तीला काय दिलं? 3. माझ्यामुळे त्या व्यक्तीला काय त्रास झाला? या प्रश्नांच्या उत्तरामुळे आपल्याला समोरच्या विषयी असलेला त्रास कमी होतो. आपल्या समस्यांविषयी समोरची व्यक्ती दोषी वाटत नाही. आपल्याला आपल्या जबाबदारीची जाणीव होते. मोरिता असं म्हणतात की जर तुम्ही रागात असाल आणि तुम्हाला भांडण्याची इच्छा झाली तर 3 दिवस थांबा आणि मग भांडायला सुरुवात करा. तुमची भांडायची तीव्र इच्छा आपोआपच नाहीशी होईल. आणि आता इकेगाई. लोगोथेरपी आणि मोरिता थेरपी या दोन्ही थेरपी तुम्ही स्वतःच्या अनुभवातून साध्य करू शकता. यासाठी कोणतीही मार्गदर्शिका किंवा आध्यात्मिक शिबिरांची गरज नसते. इकेगाई ही तुमच्या अस्तित्वाची खरी लढाई आहे. एकदा ही लढाई जिंकली आणि आपला इकेगाई समजला की फक्त साहसाने आणि प्रयत्नाने या मार्गावर चालण्याची तयारी हवी. पुढील प्रकरणामध्ये आपण या मार्गावर चालण्यासाठी लागणाऱ्या साधनांची माहिती घेणार आहोत. तुम्ही निवडलेल्या कामाविषयीची आस्था, सकस आणि योग्य आहार, कमी प्रमाणाचा व्यायाम प्रकार आणि कठीण परिस्थितीमध्ये हार न मानण्याची सवय, हे सगळं करण्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की या जगामध्ये प्रत्येक सदोष लोक आहेत. तरीही जगामध्ये विकासासाठी आणि ध्येयप्राप्तीसाठी खूप संधी आहेत. तुम्हाला ज्या गोष्टी करण्याची प्रेरणा आहे त्या गोष्टी करण्यासाठी तुम्ही स्वतःला झोकून